नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आपला आज ब्लूप्रिंट सीरीज आपण स्टार्ट करतोय. या ब्लूप्रिंट सीरीजमध्ये प्रत्येक सब्जेक्टचे जे पण एस-ए-क्यू, एल-ए-क्यू ज्या पण चॅप्टरमधून येणार आहेत, ते चॅप्टर आपण देऊन त्या चॅप्टरमधले सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट्स जे की तुमच्यासाठी मस्ट आहेत, हे सर्व गोष्टींचं ॲनालिसिस करून आपण ब्लूप्रिंट सीरीज तुमच्यासमोर घेऊन येतोय. या ब्लूप्रिंट सीरीजमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? आता आपण 5 विषयाचे 5 लेक्चर्स बनवू. एक-एक लेक्चरमध्ये आता आज आपण संहिताचं घेतोय. याच्यामध्ये तुम्हाला 8च्या 8 एस-ए-क्यू कोणत्या चॅप्टरमधून येणार आहेत आणि तेच येणार आहेत. याच्या पलीकडे येणार नाही. हे आपले आय-आय-नी केलेलं एक एनालिसिस आहे. आय-आय प्लॅटफॉर्मकडून एक केलेलं एनालिसिस आहे. तुमचे एल-ए-क्यू आणि तुमचे एस-ए-क्यू असे 80 मार्कचं वेटेज आपण दिलेल्या पॅटर्नच्या बाहेर जाणार नाही विद्यार्थ्यांनो. जे पण एस-ए-क्यू असतील, एल-ए-क्यू असतील, पूर्ण पेपर आपल्या या सीरीजमधलाच असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आपण जेवढं सांगतोय, मग त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये, करायलेत, रिव्हिजन करत आहेत, अशा सर्वांनी हे पॉइंट मस्ट आहेत, हे करणंच आहे. याला सोडून दुसरं नाही केलं तरी चालतंय, पण हे पॉइंट तुमच्यासाठी मस्ट आहेत. आपण आता स्टार्टिंगला एस-ए-क्यू घेऊया, की पहिला एस-ए-क्यू कोणत्या चॅप्टरमधून येणार आहे, दुसरा एस-ए-क्यू कोणत्या चॅप्टरमधून येणार आहे. असे 8च्या 8 एस-ए-क्यू आणि 4च्या 4 एल-ए-क्यू. 4 एल-ए-क्यू 40 मार्क आणि 8 एस-ए-क्यू प्रत्येकी 5 मार्क असे मिळून 40 असे 80 मार्कचं वेटेज आपल्याला संहितामध्ये दिलेलं आहे. यामध्ये चरक आणि अष्टांग संग्रह असे दोन्ही विषय मिळून तुम्हाला एकच पेपर होतो संहिताचा, अष्टांग संग्रहाचा पेपर, की ज्याच्यामध्ये 100 मार्कला पूर्ण संहिता दिलेली असते. त्याच्यामध्ये चरक आणि अष्टांग संग्रहाचा सिलेबस मिक्स असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रथम तर अष्टांग संग्रहाचे टोटल 15 टॉपिक आहेत आणि चरकचे तुम्हाला 8 का 9 टॉपिक आहेत. 11 आहेत टोटल. हे टॉपिक तुम्हाला आपण जेवढे सांगतोय तेवढेच करायचे पहिले तर गोष्ट आहे. आणि कोणताही सीक्यू कोणत्या चॅप्टरमध्ये आहे, कोणता चॅप्टर एक्सक्लूड केला तरी चालतोय, सोडला तरी चालतोय, की ज्यांचं एकदम एखादा एम-सी-क्यू येतो त्यांच्या चॅप्टरमधून असे चॅप्टर आपण करायचे का नाही एवढंच. जेवढं आपण या सीरीजमध्ये सांगतोय तेवढंच करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आता बघूया एस-ए-क्यू. पहिला एस-ए-क्यू. आपण पहिले बघूया एस-ए-क्यू जो की 40 मार्कचं वेटेज आहे एस-ए-क्यूचं. एक एस-ए-क्यू 5 मार्कसाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला एस-ए-क्यू तुम्हाला येणार आहे आयुष्य कमी अध्याय किंवा खड्डा चतुष्पाद किंवा महाचतुष्पाद. हे 2 चॅप्टर कुठले आहेत? खड्डा चतुष्पाद आणि महाचतुष्पाद हे 2 चॅप्टर आहेत चरकचे. 25वा आणि 26वा चॅप्टर आहे. यामध्ये चिकित्सा चतुष्पाद दिलंय आणि त्याचे उपयोग याच्यामध्ये दिलेत महाचतुष्पादमध्ये. आता आपण एकतर ऑप्शनल का दिलंय तर कारण या 3 चॅप्टर मधूनच तुम्हाला तो एस-ए-क्यू येणार आहे पहिला. मग त्यामध्ये पण त्या एस-ए-क्यू मध्ये पॉइंट दिलेत मी तुम्हाला त्या चॅप्टर मधले की तेवढेच करायचे. आता जसं आयुष्य कामीयामध्ये सगळं बेसिक इंट्रोडक्शन दिलं. आता बघा आयुष्य कामी चॅप्टर करत असताना तुम्ही ते वेटेज बघून करू नका. आयुष्यकाम या चॅप्टरमध्ये तुम्हाला गुण, रस, वीर्य, विपाक या सगळ्या बेसिक गोष्टींचा एक बेस दिलाय, स्टार्टिंग दिलाय. याच्यामध्ये त्यांचे बेसिक श्लोक दिले, विशंती गुण आहेत, गुरुवादी गुण आहेत, सर्व विंशती, सर्व प्रकारचे गुण आहेत त्याच्यामध्ये. रोगी परीक्षा, बल परीक्षा, रोग परीक्षा या सर्व बेसिक गोष्टी दिल्यात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करणं आहे. कारण असं नाही की तुम्हाला हे चॅप्टर मधून हे पॉइंट विचारले जातील. जेव्हा तुम्हाला द्रव्य विज्ञान या अध्याय चालू होईल, त्याच्यामध्ये रस, वीर्य, विपाक दिले, तेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल. त्यामुळं हा चॅप्टर करत असताना बेसिक सर्व श्लोक करून द्या. कारण जर तुम्हाला क्वेश्चन एखादा येत नसेल, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही श्लोक जरी पुट केला त्या ठिकाणी, तरी तुम्ही मार्क गेन करू शकता. आता जसं तुम्हाला त्रिदोषांवर क्वेश्चन आला, त्रिदोषाचे तुम्ही बेसिक श्लोक पाठ ठेवा. त्रिदोष, समाग्निश्च, समधातू, मलक्रिया, त्रिदोषांचे गुण पाठ करा. जसं तुम्हाला वात, पित्त, कफ क्रियामध्ये एल-ए-क्यू येणारच आहे 100% एक वात, पित्त नाहीतर कफवर त्यांचे स्थान, वृद्धीचे. तेच तुमचे जर बेसिक श्लोक याच पहिल्या चॅप्टरमध्ये कंप्लीट झाले, तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. त्याच्यामुळे बेसिक थिंग बघा. आयुष्यकाम या अध्यायामध्ये एक गोष्ट करून ठेवा. त्रिदोष व जठराग्नी आणि कोष्ठ संबंध. त्रिदोषाचा जठराग्नीवर आणि कोष्ठ संबंध कसा आहे त्यांचा श्लोक आहे बघा. कोष्ठ क्रूरम मृदुर मध्ये स्थाते समेपी. जठराग्नीचा पण श्लोक आहे एक बेसिक कुठला तो. तो एक श्लोक आहे जठराग्नीचा. ठीक आहे. असे 2 श्लोक करा. कोष्ठ क्रूर मृदुर मध्ये स्थाते समेपी. पहिला हे झाला पॉईंट. त्यानंतर रस, वीर्य, विपाक बेसिक त्यांच्या डिफाईन करा हे. आणि बाकी तुमचं ह्या चॅप्टर मधलं मस्ट आहे जे की आहे रोगी परीक्षा, रोग परीक्षा. रोग परीक्षा म्हणजेच ते निदान पंच 5 पूर्वरोग, उपशय, संप्राप्ती. ते 5 नावं लिहिली तरी चालतील. श्लोक नाही लिहिला तरी चालेल. रोग परीक्षेचा पाठ असेल तर चांगला आहे. रोगी परीक्षेचा करून टाका. श्लोक दर्शन, स्पर्शन, प्रश्नेच्या जो की एकदम 3 शब्दाचा आहे. फक्त रोगी परीक्षा आणि रोग परीक्षा कन्फ्युज व्हायचं नाही. रोग परीक्षा म्हटलं की 5 निदान पंचक जे आहेत आपल्याला ते लिहायचंय आणि रोगी परीक्षा म्हटलं की दर्शन, स्पर्शन, प्रश्न.
ते पण कोणानुसार? वाग्भटानुसार. त्यानंतर चिकित्सापाद. चिकित्सापादामध्ये आपण 4 शिकलो: वैद्य, औषध, भेषज आणि रोगी. त्यांचे 4 प्रत्येकाचे गुण, परत तो भीषण द्रव्यानुपस्थितीचा एक श्लोक आणि त्यांचे 4 जे हे आहेत पाद म्हणजे पाय. कोण आहेत त्यांचे स्तंभ? वैद्य, औषध, भेषज आणि रुग्ण आणि रोगी. ठीक आहे. असे 4 आहेत टोटल त्याचे. मग हे एक तुम्हाला करायचं चिकित्सापाद आणि शेवटी व्याधी, साध्य, साध्य हे एक पॉइंट दिलाय तुम्हाला. हे मस्ट आहे 2 पॉइंट. चिकित्सा, चतुष्पाद आणि व्याधी, साध्य, साध्य हे कंपल्सरी करायचे. त्यांचे श्लोक आणि त्यांचे व्याधी, साध्य, साध्यमध्ये ते दिले साध्य, असाध्य, व्याधी, कृत्य साध्य, व्याप्य, अनुपक्रम्य. हेच हाच जे पॉइंट दिले तुम्हाला चिकित्सा, चतुष्पाद आणि व्याधी, साध्य, साध्य कंपल्सरी आहेत आणि मस्ट आहेत. आणि हेच जे 2 पॉइंट आहेत तुम्हाला चरकच्या महाचतुष्पाद मध्ये बघायला भेटणार: व्याधी, साध्य, असाध्य. ठीक आहे. काय भेटणार? व्याधीचं जे आहे व्याधी, साध्य, साध्य ते तुम्हाला कशामध्ये भेटेल? महाचतुष्पाद. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं असेल की आचार्य चरकानुसार चिकित्सा चतुष्पाद एक्सप्लेन करा, तर तुम्ही आचार्य चरक म्हटले की चरकानुसार लिहायचे आणि जर वाग्भटानुसार म्हटलं असेल चिकित्सा चतुष्पाद एक्सप्लेन करा, तर याच्यानुसार लिहायचे. तुम्हाला मेनली चरकानुसारच विचारतात, त्यामुळे तुम्ही चरक मधले हे पॉईंट करून ठेवा. आणि जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही सिंपल चिकित्सा चतुष्पादचा तिथला तरी श्लोक टाकून या, भीषण द्रव्यानुपस्थितीचा. ठीक आहे. आता खड्डा चतुष्पाद मध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद दिलेत. त्यामध्ये चिकित्साची परिभाषा करायची तुम्हाला. वैद्य, औषध, परिचारक आणि रोगी हे जे 4 स्तंभ आहेत त्या चतुष्पदाचे, त्याचे तुम्हाला 4-4 गुण पाठ करायचे. कशाचे? वैद्य, औषध, परिचारक आणि रोगी. त्यानंतर उत्तम वैद्याचे 5 ते 6 गुण तुम्हाला लर्न करायचे. उत्तम वैद्य कसा असला पाहिजे त्याचे 6 गुण. त्यानंतर चिकित्सकाचे कर्तव्य, चिकित्सकाचं कर्तव्य ते आहे आणि वैद्याची वृत्ती, वैद्याची वृत्ती हे पॉइंट सगळे कशामधले? खड्डा चतुष्पद, जे की तुम्हाला चॅप्टर एसीक्यूला पहिला चॅप्टर येऊ शकतो. आता जेव्हा आपण दुसरा तिसरा एसीक्यू बघू, त्यांच्यामध्ये जर यांच्यामधल्या कुठल्या तरी चॅप्टर मधला एखादा एसीक्यू किंवा एलक्यू येणार असेल, त्यावेळेस मी तुम्हाला डबल त्या ठिकाणी पॉईंट सांगणार नाहीये की हे चॅप्टर त्या. आता समजा तिसऱ्या एसीक्यू मध्ये पण तुम्हाला जर खड्डा चतुष्पद चॅप्टर असेल, तर त्यातले पॉईंट एवढेच करायचे तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पहिले त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटलंस तर, याच्यामध्ये काय काय करायचं. ठीक आहे. आयुष्यकामी अध्यायामध्ये बघितलं आपण, खड्डा चतुष्पाद मध्ये एवढे पॉईंट गरजेचे आहेत. महाचतुष्पाद मध्ये फक्त तुम्ही व्याधीचं करायचं: साध्य, असाध्य, साध्य, कृत्य साध्यमध्ये अनुक्रम्य. ह्यांचे 4 प्रकार दिलेत बघा: अनुक्रम्य, व्याप्य, अनतिक्रम्य, कृत्य साध्य. ठीक आहे. यानंतर तुम्ही एवढं केलं, हे मस्ट आहे बरं का. तुम्ही आधी क्वेश्चन मध्ये बघायचं चरकानुसार विचारलंय का वाग्भटानुसार. मेनली चरकानुसारच विचारतात की चरकानुसार वैद्याची वृत्ती लिहा, आचार्य चरकानुसार व्याधीचे वर्णन करा, आचार्य चरकानुसार साध्य, असाध्य तो व्याधी वर्णन करा. मग तुम्ही बघायचं त्या ठिकाणी चरक असेल तर या ठिकाणी आणि एखादा श्लोक करून ठेवा याचा चरकानुसार महाचतुष्पादांना आणि व्याधीचा. आणि याचा तर सगळ्यांना पाठच असतो: भीषण द्रव्यानुपस्थितीचा आणि त्या 4ही. ते परत नंतर त्यांचे 4 श्लोक आहेत 4 स्तंभाचे: भीषणचा, द्रव्यानुपस्थिती, सॉरी, भेषजचा, औषधचा, वैद्याचा कसा असला पाहिजे त्यांचे. ठीक आहे. एवढे पॉईंट करायचे तुम्हाला. बघा, पहिला सगळं आयुष्यकामी, खड्डा चतुष्पद, महाचतुष्पद 3 चॅप्टर मधला एखादा कोणताही एक पॉईंट येऊ शकतो. जेवढे पॉईंट दिले त्यातला एक पॉईंट येऊ शकतो. आता आपण बघू दुसरा एसए. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सेकंड एसए बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड एसए तुम्हाला 4 टॉपिक दिले त्याच्यामध्ये. एक दिला दिनचर्या, मात्राशितीय, मात्राशितीय, चरकचा मात्राशितीय, इंद्रिय उपक्रमणीय. पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की चरक मध्ये काय करायचंय, अष्टांग मध्ये काय करायचंय. बरेच विद्यार्थी ना प्रश्न पडतो की चरक आपण काहीच झालेलं नाही, चरकचं काय करायचं. तुम्हाला सांगतो, अष्टांगचं जर तुम्ही पूर्ण अष्टांग केलं 15चे 15 टॉपिक, तर तुमचे जे चरकचे तुम्हाला युनिव्हर्सिटीला येणारे जे पण सिलेबस आहे 11 ते 12 टॉपिक, त्या 12 टॉपिक पैकी 8 ते 9 चॅप्टर तुम्हाला करायची पण गरज नाही. आणि जे पण करायचे पॉईंट आहेत ते फक्त तुम्ही पॉईंट वाईज करा, एक एक चॅप्टर. म्हणजे अष्टांग जरी तुम्ही केलं 15चे 15 टॉपिक एकदम चांगल्यारीत्या, आणि चरकचे 1-2 क्वेश्चन जे की एलक्यू ला आणि एसक्यू ला त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतात, तेवढंच तरी तुम्हाला चरक करायची गरज नाही. तुम्ही एक्सप्लोर करू शकता ज्यांचा अभ्यास झालेला नाही. ज्यांना मार्क चांगले गेन करायचे त्यांनी चॅप्टर वाईज, सिलेबस वाईज एक्झाम मीन करणं गरजेचं आहे की कोणता पॉईंट गरजेचा आहे, कोणता लेस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. असं नाही की, आणि ज्यांचं ऍव्हरेज विद्यार्थी आहेत आणि बिलो ऍव्हरेज आहेत त्यांनी चरकला पूर्ण एक्सक्लूड करून अष्टांगला पूर्ण परफेक्ट करणं गरजेचं आहे बरं का. चरकला तुम्ही एक्सक्लूड करताय बऱ्यापैकी, तर अष्टांग खूप चांगलं होणं गरजेचं आहे. कारण अष्टांगचे चॅप्टर चरकला आहेत असे तुमचं फर्स्ट इयरला आहे. आता बघा, सेकंड एसे किंवा दिनचर्या, मात्राशितीय, चरकचा मात्राशितीय आहे, इंद्रिय उपक्रमणी. ह्या 4 चॅप्टर मधला सेकंड एसे तुम्हाला येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये दिनचर्यामध्ये तुम्हाला करायचंय
दंतधवन, अभ्यंग, व्यायाम. आता बघा दिनचर्या तुम्हाला एल-ए-क्यूला पण आहे बरं का. त्याच्यामुळे जेव्हा मी तिथं सांगेल एल-ए-क्यूला दिनचर्या चॅप्टर येणार आहे, तेव्हा हेच पॉइंट ध्यानात ठेवा. ह्याच्या पलीकडे काही नवीन पॉइंट नाही सांगणार. दंतधावन करा, तो दंतधावनचा श्लोक करा. श्लोक मस्ट आहेत बरं का याच्यामध्ये, कारण तुम्ही एल-ए-क्यू जेव्हा लिहिता, श्लोकमुळे इम्प्रेशन पडतं चांगलं. भले तुम्हाला डिटेलमध्ये श्लोक नसतील, पण श्लोकच्या स्टार्टिंगचे 1-2 लाईन तरी तुम्हाला आल्या पाहिजेत. दंतधावन, अर्कनियोगरोध, खदीर करज, ककुभातीचम, प्रातर्भक्ताचे मृदक, कषाय कटुतिक्तकम. ह्या 2 लाईनी जरी लिहिल्या तुम्ही, तरी तुम्हाला मार्क भेटून जातात. त्यानंतर अभ्यंग, अभ्यंगाचा श्लोक लिहा. अभ्यंगम आचर्य नित्य जराश्रम वात. त्याचं परत शिरस्रवैन पादेषु, ते म्हणजे कशासाठी उपयुक्त श्लोक आहेत, सॉरी कशासाठी उपयुक्त आहे. मोस्ट अभ्यंगासाठी मोस्ट आपले ऑर्गन कुठले यूज केले जातात, श्री श्रवण पादेषु. त्यानंतर व्यायाम, व्यायामाचे प्रकार लिहा, सॉरी व्यायामाचे कर्म लिहा, श्रेष्ठ ते व्यायाम. त्यानंतर त्याचा अजून अतिव्यायाम केल्यावर काय होतं, अयोग्य व्यायाम काय केल्यावर, म्हणजे व्यायाम जेवढा क्लिअर करता येईल तेवढा क्लिअर करा. ठीक आहे. व्यायामाला एस-क्यू येऊ शकतो 100%. आणि त्यानंतर दिनक्रम. एल-क्यू येताना ह्याच्यावर कसा येतो, दिनक्रमच लिहा. दिनचर्याबद्दल माहिती, मुहूर्तापासून ते सर्व लिहा त्याच्यात. ब्राह्ममुहूर्त, दंतधवन, शौचविधी, मुखप्रक्षालन हे सर्व लिहा त्याच्यामध्ये. असा एल-क्यू येईल. त्याच्यामुळे दिनक्रमच करा. हे दिनचर्या टॉपिक चांगला करा. एस-क्यू आणि एल-क्यू असं 15 मार्कचं वेटेज तरी याच चॅप्टरला चाललंय. त्यानंतर अंजन, अंजन करा. सविरंजन, रसांजन हे 2 करा. इथं मक्ष नसतं तो चक्षुष्टयमय तेजोमय हा त्याचा श्लोक आहे. तो श्लोक करा. स्नान करा. स्नानाचे प्रकार करा. त्याचं महत्त्व करा. दशविध पाप कर्म हे पण इम्पॉर्टंट आहे. 10 पाप कर्म, हिंसा, तेज, चोरी असे 10. एवढेच पॉइंट करायचे. मी जेव्हा तुम्हाला एल-क्यू मध्ये हा चॅप्टर सांगेल तेव्हा त्याची करायची काही गरज नाही. त्यानंतर मात्रा शेतीमध्ये बघा, हीन मात्रा, अति आहाराची, आहार सेवन केल्यानंतर त्याची हीन मात्रा आणि अतिमात्रा मध्ये अन्न सेवन केल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम. आता अतिमात्रामध्ये आहार सेवन केल्यावर अल्सर आणि विसूची काय 2 व्याधी आहेत. हे डिटेलमध्ये करायचं. हिनमात्रा आणि अतिमात्रा दुष्परिणाम हा पण चॅप्टर तुम्हाला एल-क्यूला आहे. एल-क्यू त्याच्यामुळे हिनमात्रा आणि अतिमात्राचे दुष्परिणाम हे चांगलं करा. त्यानंतर आमविष, आमविष सगळ्यात इम्पॉर्टंट ते करा. त्यानंतर अजीर्ण, अजीर्ण हे पण एस-क्यू एल-क्यूला येऊ शकते. सांगतो मी त्यात एल-क्यू मध्ये सांगतो. अजीर्णामध्ये करायचे प्रकार, लक्षणे आणि चिकित्सा. त्यानंतर अनुपान, अनुपानमध्ये स्वरूपकार्य आणि निषेध, स्वरूपकार्य आणि निषेध. मात्राशीती, चरक, चरकचा मात्राशीतीमध्ये तुम्ही 4च गोष्टी करायच्या ध्यानात फक्त. मात्राशीती कोणाचा, चरक, चरकमध्ये पण मात्राशीती दिलाय. त्यामध्ये तुम्ही 4 गोष्टी करायच्या. नस्य, धूमपान, अंजन, अनुतेल. नस्य, धूमपान, अंजन, अनुतेल. त्यातल्या त्यात धूमपान, धूमपान सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचे प्रकार, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं कार्य हे सगळं करायचं. नस्याचे प्रकार लिहायचे, अंजनाचे प्रकार, अंजन काय असतं, अनुतेल, अनुतेलाचे उपयोग, उपयोग येतात. हे 4च पॉईंट करायचे. कशामध्ये, चरकचं मात्राशीती अध्याय. आणि जो चरकचा इंद्रिय उपक्रमणी आहे त्याच्यामध्ये इंद्रिय पंचपंच जे की तुम्हाला पदार्थ विज्ञानमध्ये असे बरेच टॉपिक आहेत जे की क्रिया, पदार्थ आणि अष्टांग यामध्ये बेसिक आहेत, कॉमन आहेत. ठीक आहे. हे झालं तुमचं सेकंड एसिक. आता बघू आपण थर्ड आणि फोर्थ एसिक. ऋतुचर्या बघा, सॉरी तिसरा एसिक बघा. तिसऱ्या एसिक मध्ये तुम्हाला 3 एसिक दिले त्याच्या पुढे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला जो एसिक येणार आहे तो 3-4 चॅप्टर मधून येणार आहे. 4 चॅप्टर कोणते आहेत, ऋतुचर्या, तस्याशीती अध्याय चरकचा आहे, रोगानुत्पादनी अध्याय अष्टांगचा आहे आणि न वेगानधार्य चरकचा अध्याय आहे. ठीक आहे. आता ऋतुचर्याच जो अध्याय आहे तोच चरकमध्ये तस्याशीती दिलाय की ज्याच्यामध्ये ऋतुचर्या दिली सगळी. त्यानंतर जो रोगानुत्पादनीय जो चॅप्टर आहे आपल्या अष्टांगचा, तो पूर्ण आहे तसा चरकमध्ये दिलाय न वेगानधार्य. म्हणजे तुम्ही ऋतुचर्या केला म्हणजे तस्याशीती करायची गरज नाहीये आणि रोगानुत्पादनीय केला म्हणजे न वेगानधार्याची करायची गरज नाहीये. आणि जे फक्त त्या चॅप्टर मध्ये स्पेसिफिक करायचं मी तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. पहिले तर बघा ऋतुचर्या. ऋतुचर्या तुम्हाला एल-क्यूला पण चॅप्टर आहे. त्यामध्ये तुम्हाला आदानकाल आणि विसर्गकालचा श्लोक पाठ पाहिजे. मस्त आहे. सोपे आहेत दोन्ही पण श्लोक. मोठे आहेत श्लोक पण एकदम सोपे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता रस कधी मधुर असतो, आहार कोणता उपयुक्त आहे हे त्या श्लोकामध्ये सांगितलंय. काय असतं सौम्यवारे, उष्णवारे हे सगळं कशामध्ये सांगितलंय, आदानकाल आणि विसर्गकाल हे दोन्ही ऋतू तुम्हाला पाठ करायचे. एल-क्यू पण येतो. एल-क्यू याच्यावरच असतो. आदानकाल नाहीतर विसर्गकाल लिहा. विसर्ग त्यांच्या काळातले ऋतू लिहा. आदानकालामध्ये 3 येतात, शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि विसर्गकालामध्ये वर्षा, शरद, हेमंत. हे असं तुम्ही ध्यानात ठेवायचं. आदानकालातले 3 ऋतू, विसर्गकालातले 3 ऋतू. जो पण काल एल-क्यूला किंवा एस-क्यूला त्याच्या डिटेलमध्ये लिहायचं. आणि मोस्टली याच्यावर आलं तर एखादा एस-क्यू पण येतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 6च्या 6 ऋतू माहिती असणं गरजेचं. त्या 6 ऋतूमध्ये ध्यानात काय ठेवायचं, आहार, विहार आणि त्यांचं काय, आहार, विहार आणि त्यांचं त्या ह्याच्यामध्ये कोणता दोष आपला हे आहे, श्रेष्ठ आहे. त्यानंतर कोणता रस बलवान आहे त्याच्यामध्ये.
त्यामध्ये आपण चिकित्सा कशी करू शकतो, अ, व्याधी झाली तर अशा गोष्टी त्या प्रत्येक ऋतूमध्ये लक्षात ठेवायच्यात आपल्याला, ठीक आहे. असे 6च्या 6 ऋतू. 6 म्हणजे बघा आता हेमंत याला म्हणजे शिशिर करायची गरज नाही. कारण लागोपाठच येतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर वसंत, शरद आणि अ, ग वसंत, शरद आणि ग्रीष्म. शरद ऋतूमध्ये पण तुम्हाला हंसदूक नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे गोष्ट आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे 6 ऋतू तुम्ही वाचून घ्या, कारण यामध्ये तुम्ही रिस्क घ्यायची नाही. स्पेसिफिक 1-2 करायचे, इम्पोर्टंट करायचे आणि बाकी सोडून द्यायचे. कारण हा चॅप्टर तुम्हाला एलिजिबल आहे. डायरेक्ट आलं तर 15 मार्क मिळवून देतं तुम्हाला चॅप्टर. त्यानंतर ऋतुसंधी. ऋतुसंधीची व्याख्या आणि त्याचा श्लोक. त्यानंतर ऋतू, दोष, पंचमहाभूत संबंध. हा एक तरी असतो. ऋतुदोषाचा संबंध लिहा किंवा ऋतू पंचमहाभूतांचा संबंध लिहा किंवा दोष पंचमहाभूतांचा संबंध लिहा. हे 3 एकमेकांचा संबंध करायचा. ऋतू, दोष, पंचमहाभूत. त्यानंतर तस्य ऋतुचर्या केला म्हणजे तस्य अध्याय झालं. त्यानंतर रोगानुत्पादने. रोगानुत्पादने जो अष्टांग चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वेग म्हणजे काय? वेगचा एक जो निरुक्त आहे, प्रवृत्ती वेग. त्यामध्ये 2 हे करायचे तुम्हाला, धारणीय वेग आणि अधारणीय वेग. धारणीय वेगाचा एक श्लोक आहे. श्लोक मस्त आहेत बरं का, श्लोक मस्त आहेत. तुम्हाला धारणीय आणि धारणीय वेगाचा श्लोक पाठ करायचा. धारणीय वेगाचा श्लोक काय? धारयतु सदा वेगानं लोभ, ईर्ष्या, ते जो 4 गोष्टी दिल्या त्याच्यामध्ये लोभ, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर, या 4 धारणीय वेग तुम्ही पाठ करायचे. अधारणीय वेगचा पण श्लोक पाठ पाहिजे. काय श्लोक सांगतो? वेगानं धारित विमुद्रक्षवत्रुट क्षुधाम निद्रा कासश्रम जृंभाद्रेत सम. हा जो बेसिक श्लोक आहे तो अधारणीय वेगचा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे, मस्ट आहे. कारण तो श्लोक लिहिला तरच तुम्हाला खाली त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन करता येईल. तुम्ही जेवढं श्लोक स्टार्टिंगला लिहिसाल तेवढं चांगलं इम्प्रेशन पडतं. आणि ज्यांना डिटेलमध्ये स्टडी करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी वरचे तरी श्लोक पाठ करा, धारणीय वेगचा आणि अधारणीय वेगचा. कारण अधारणीय वेगमध्ये पण 13 अधारणीय वेग आहेत. मग त्या धारणीय त्यांचे पण पर्टिक्युलरली विद्यार्थी श्लोक पाठ करतात. अधोवादचा श्लोक असेल, अधोवाद सर्वजन गुलमदावर्त रुकक्लमा. म्हणजे ते वेग धारण केल्यावर काय होतं आणि त्याची चिकित्सा कशी करायची याच्यावर क्वेश्चन येतो. मग हा चॅप्टर तुम्हाला एलिजिबल पण आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर तुम्ही एकदम चांगला करून ठेवा. धारणीय वेग आणि अधारणीय वेग एवढ्याच 2 गोष्टी. हा चॅप्टर केला म्हणजे तुम्हाला हा चरकचा चॅप्टर करायची गरज नाही. न वेगानं धारणीय. न वेगानं धारणीयमध्ये फक्त एकदा हे वाचून घ्या. व्यायाम, व्याख्या, लाभ, अतिव्यायाम, योग्य, अयोग्य व्यक्ती. कारण व्यायाम चरकानुसार पण विचारलेला आहे एक्झाम मध्ये एकदा. चरकानुसार व्यायाम चे लाभ लिहा, व्याख्या लिहा. चरकानुसार म्हटलं की चरक आठवायचं. आणि चरकानुसार 1-2च क्वेश्चन असतात जे की मी तुम्हाला सांगतोय. बघा, ऋतुचर्या केला म्हणजे तशाशी ते करायची गरज नाही. रोगानुत्पादने केला म्हणजे न वेगांधाऱ्यांची करायची गरज नाही. हा झाला तिसरा एसएक्यू. चौथा एसएक्यू बघा. चौथ्या एसएक्यू मध्ये एक चॅप्टर आहे दोषादी विज्ञानीय, दुसरा आहे दोषभेदीय आणि वातकलालीय हा चरकचा चॅप्टर आहे. असे 3 चॅप्टर मधून एक एसएक्यू तुम्हाला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला जो आहे दोषादी विज्ञानीय. दोषादी विज्ञानीमध्ये तुम्हाला काय करायचं? दोष, धातुमल, जे पण त्रिदोष आहे, सप्तधातू आणि त्रिमल आहे. यांचं क्षय, वृद्धी, लक्षणे आणि कारणे. क्षयवृद्धी होण्याची क्षयवृद्धी त्यांची लक्षणे आणि क्षयवृद्धी होण्याची कारणे असे लिहायचे. त्यानंतर त्यांचे आश्रय आश्रय संबंध, कशाचे? दोष धातूचे, म्हणजे कुठल्या दोषाचा धातूवर संबंध आहे करायचं. आता बघा, त्रिदोष आहेत, सप्तधातू आहेत, त्रिमल आहेत. एवढा एक चॅप्टर केला म्हणजे फक्त अष्टांगच कंप्लीट होत नाही. तुमच्या क्रियाचे वात पित्त कंप्लीट व्हायला, तुमचं सप्तधातू कंप्लीट व्हायला. चरकचा नाही म्हटलं तर 25% सिलेबस या चॅप्टर मध्ये तुमचा कव्हर होतो. त्याच्यामुळे कुठं पण जाऊ द्या, दोष, धातू, मल यांचं सर्व तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यांचे स्थान, त्यांचे प्रकार, अ, बघा स्थान करायचे, त्यांचे प्रकार करायचे. तुम्हाला मस्ट आहेत प्रकार. प्रकार तुम्हाला डिरेक्टली एसएक्यूला येतात बरं का. अवलंब क्लब बद्दल माहिती लिहा किंवा क्लेद कप लिहा किंवा पित्त लिहा, साम पित्त, निराम पित्त असं सांगतात त्या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे दोष, धातू, मल त्यांचे स्थान, प्रकार, कर्म, लक्षण, प्राकृत कर्म, वृषय, वृद्धी, प्रकोप, प्रशम या सर्व गोष्टी करायच्यात. आश्रय संबंध हे सर्व करायचं या चॅप्टर मध्ये. दुसरा आहे ओज धातू. ओज धातूवर पण एक एसएक्यू येऊ शकतो. हा ह्याचाच पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे दोषभेदीय. दोषभेदीयलाच रिप्लेस केलंय चरकमध्ये वात कलाली या अध्यायामध्ये. ठीक आहे. दोन्हीमध्ये कॉमन बघा तुम्हाला एकच गोष्ट करायची. वात पित्त कफ जे त्रिदोष आहेत त्यांचे स्थान, प्रकार, प्राकृत कर्म, क्षयवृद्धी, लक्षणे. प्राकृत कर्म, क्षयवृद्धी, लक्षणे एवढ्या गोष्टी करायच्या तुम्हाला या दोषभेदी आणि वातकलाली या अध्याय. मग असा प्रश्न येतो, वातकलाली या अध्यायानुसार पित्त दोषाची तुम्हाला हे लिहा, चिकित्सा करा. पित्तदोषाची, पित्तशामक द्रव्यांची चिकित्सा करा. ह्याची चिकित्सा पण करायची बरं का तुम्हाला, त्रिदोषांची चिकित्सा. एवढ्या गोष्टी काय करायचं तुम्हाला 2 अध्यायामध्ये, दोषभेदी आणि वातकलालीमध्ये. वात पित्त कफ यांचे स्थान, प्रकार, प्राकृत कर्मे, क्षयवृद्धी, लक्षणे आणि त्यांची चिकित्सा. त्यानंतर रोगांचे त्रिविध हेतू, ही एक पॉईंट आहे यातला दोषभेदीमध्ये. त्रिविध बल परीक्षा वातकलाली अध्यायामध्ये. प्रज्ञापराध हे जे 2-3 पॉईंट दिले प्रज्ञापराधचे एकदा वाचून काढा. रोगमार्ग, रोगमार्ग गेल्या वर्षी आला होता
2024च्या युनिव्हर्सिटीला क्वेश्चन आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यंतर मार्ग, बाह्य आणि मध्यम मार्ग असे दिलेले आहेत. रोग मार्ग एक तरी एसक्यू येतोच याच्यावरती. हे चांगलं पाठ करायचं झालंय. चौथा एसक्यू झाला आपला. 3 अध्यायामध्ये येतो दोषादी विज्ञानीय, दोषभेदी आणि वातकलली. या 3 मधले हे पॉइंट एवढे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 आहे एसक्यूचा, की जो एकच चॅप्टर आहे दीर्घजीविती अध्याय, जो की चरकचा पहिला चॅप्टर आहे दीर्घजीविती अध्याय. 5वा एसक्यू ह्याच्यावर एकच चॅप्टरवर असतो. त्यामध्ये एवढेच पॉइंट करायचे तुम्हाला. त्रिसूत्र आयुर्वेद तो श्लोक आहे ना, हेतू लिंग औषध, तो वाला श्लोक तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचा आहे. त्रिसूत्र आयुर्वेद. त्यानंतर आयुची व्याख्या लिहायची, आयुर्वेदचं प्रयोजन तुम्हाला लर्न करायचंय. षट पदार्थांची व्याख्या, षट पदार्थामध्ये सामान्य, विशेष, द्रव्य, गुण, कर्म, समवाय या सर्वांची व्याख्या पाठ करायची. 2024च्या युनिव्हर्सिटीला क्वेश्चन आलता सामान्य आणि विशेषची व्याख्या लिहा. म्हणून सामान्य, विशेष, द्रव्याची पण व्याख्या पाठ करा, गुणाची करा, कर्माची करा, समवायची करा. म्हटलं होतं ना तुम्हाला मी, हा चॅप्टर दीर्घजीवित इथं चरकचा पहिला आहे आणि अष्टांगचा पहिला आयुष्यकामी. आयुष्यकामीमध्ये पण सामान्य, विषय, द्रव्य, गुण, कर्म, समाज सर्वांची व्याख्या दिली. आयुची दिली, आयुर्वेदची दिली. ठीक आहे. त्यानंतर करायचं शारीरिक दोष चिकित्सा. याच्यामध्ये ते दैव्य पाश्रय, युक्ती पाश्रय ह्या 2 गोष्टी आहेत. एवढंच करायचे. त्यानंतर रसदोष, पंचमहाभूत संबंध एवढं. रसचा संबंध कसा आहे दोषांवर, किंवा रसाचा संबंध पंचभौतिक संघटन, तो शांभव, अग्नी, शांभव, तेज, खवाई व अग्नी, तो वाला श्लोक. या ठिकाणी रसभेदीचा श्लोक येतो, पण तुम्ही श्लोक पाठ केला म्हणजे तुम्हाला तो पंचभौतिक संघटन समजून जाईल. त्यानंतर द्रव्यांचे वर्गीकरण कशानुसार, प्रभाव भेदाने आणि उत्पत्ती भेदाने. या चॅप्टरचं चाललंय. प्रभाव भेदाने एक करा आणि उत्पत्ती भेदाने. त्यानंतर महास्नेह कोणत्या, ते घृत, तेल, स्निग्ध 4 आहेत बघा. हे महास्नेह तुम्ही पाठ करायचे. त्यानंतर लवणाचे प्रकार किती दिले, 7 का 8 प्रकार दिले का 4 आहेत बहुतेक. संध्या लवण, बीड लवण, हे प्रकार तुम्ही लवणाचे करून टाकायचे या चॅप्टर मधले दीर्घजीवित यातले. ठीक आहे. हे झाले आपले 5 एसक्यू. आता बघू आपण एसक्यू नंबर 6, 7 आणि 8. क्वेश्चन नंबर 6 बघा. एसक्यू जो आहे त्याच्यामध्ये द्रव्य, द्रव्यादी विज्ञानी हा चॅप्टर आहे. त्यातला एक एसक्यू किंवा अपमार्ग तंडोली त्याच्यातील एक बघा आधी चॅप्टर बघा. द्रव्य, द्रव्य विज्ञानी अपमार्ग तंडोली चराचं चॅप्टर आहे. अन्न स्वरूप अष्टांगचं चॅप्टर आहे. त्या 3 चॅप्टर मधून 6वा एसक्यू येणार आहे तुम्हाला. आता त्या चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट पॉईंट बघा. द्रव्य, द्रव्य विज्ञानी चॅप्टर बरेच जण करू का नाही स्किप करतात. पण असे पण काही गोष्टी आहेत की त्या चॅप्टर मध्ये क्वचितच फिक्स गोष्टीवर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे त्या गोष्टी करूनच ठेवायच्या. जसं द्रव्य, द्रव्यादी विज्ञानामध्ये दूध, दही, घृत आणि तक्राचे गुणधर्म हे 4 गोष्टी. त्यानंतर जलाचे प्रकार, गंगाजल आणि समुद्रजल, एवढ्या 2च गोष्टी करायच्या फक्त चॅप्टर मध्ये. दूध, दही, घृत, तक्र, गुणधर्म, म्हणजे कारण ह्याच्यावरच स्पेसिफिक विचारला जातो. त्यानंतर अपामार्ग तंडोली अध्याय चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये शिरोविरेचन, त्याची व्याख्या, त्याचे प्रकार, त्यानंतर वमन, विरेचन, पंचकर्माच्या आधी कोणतं कर्म केलं जातं, हे 4 पॉईंट चांगले डिटेल मध्ये करून ठेवा चरकचे. मी ज्या गोष्टी चर्चा करायच्या तेवढ्याच सांगतोय आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत ते चॅप्टर स्किप मारा. कारण डायरेक्ट तुम्हाला अष्टांगमध्ये चॅप्टर आहेत. जसं मग काय सांगितलं ते ऋतुचर्याचं आणि वात कुठलं ते सांगितलेलं तुम्हाला 2 चॅप्टर आपण चरकचे डिरेक्टली होऊन जातात. ठीक आहे. अपमार्ग तंडोली अध्याय बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे 4 ते 4 गोष्टी करायच्या. शिरोविरेचन, वमन, विरेचन, पंचकर्म डिटेलमध्ये त्याचे टाइप्स, प्रकार. अजून अन्न स्वरूप अध्यायामध्ये शुकधान्य, त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात शालीधान्य तुम्हाला येतं, शालीचे प्रकार. ठीक आहे. शुकधान्य डिटेलमध्ये करायचं आहे. त्यानंतर शिंबी धान्य एकदा वाचून घ्या. त्यानंतर कृतान्न वर्ग चांगला करायचा आहे. कृतान्नामध्ये मंडपीय, विलेपी, ओधन डायरेक्ट क्वेश्चन आला होता 2024च्या समरच्या युनिव्हर्सिटीला. कृतान्न वर्ग चांगला करून घ्या. त्यानंतर औषध वर्ग एक थोडा वाचून घ्या. फक्त बाकी शुक वर्ग, त्यातल्या त्यात शालीधान्य, शिंबी वर्ग, कृतान्न वर्ग आणि शाक वर्ग एकदा चांगली वाचून घ्या. औषध वर्ग वरून वरून वाचा. याच्यामध्ये लवण दिले तुम्हाला, लवणचे प्रकार वगैरे दिलेत. हे झालं आपला 6वा एसक्यू. त्यानंतर जो अन्नरक्ष आहे. आता बघा हे 2 चॅप्टर पण दिले तुम्हाला 6व्या एसक्यू मध्ये, आरोग्यवीय आणि षडविरेचन अध्याय. आता षडविरेचन अध्यायामध्ये तुम्हाला 50 महाकशा दिलेत, 5 महाकशा कल्पना दिलेत. ही एवढं करत बसला तर तुमचं मग कसं व्हायचं. 50 महाकशा शक्यच नाही करण्याची. 50 महाकशा करू नका, स्किप मारा. कारण तुम्हाला सेकंड इयरला डिटेल मध्ये त्याचे 50 महाकशा. ठीक आहे. हे 2 चॅप्टर स्किप मारले चालतंय तुम्ही 6व्या एसक्यू साठी. 6व्या एसक्यू साठी कारण हे एलक्यू ला पण 2 चॅप्टर नाही आहेत एवढे. 6व्या एसक्यू साठी तुम्ही 3 चॅप्टर चांगले करा. द्रव्य, द्रव्य विज्ञानी, अपमार्ग तंडोली आणि अन्नस्वरूपी अध्याय. त्यातल्या त्यात ते स्पेसिफिक पॉईंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 चा एसक्यू बघा. अन्नरक्षा मध्ये अजून बघा क्वेश्चन नंबर 7 जो एसक्यू आहे तो अन्नरक्षा, त्यानंतर रसभेदी अध्याय आणि द्रव्यादी विज्ञानी अध्याय अशा 3 अध्यायातून एक एसक्यू येणार आहे. अन्नरक्षा मधला स्पेसिफिक पॉईंट बघा. विरुद्ध आहार तुम्हाला करायचा आहे. त्याची चिकित्सा कशी करायची तो एक एसक्यू बनवू शकतो विरुद्ध आहारचा, त्याचा श्लोक. त्यानंतर त्रयस्तंभ सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या चॅप्टर मधला त्रयस्तंभ, त्याचा श्लोक पण करायचा तो आहार, शयन, ब्रह्मचर्य युक्त प्रयोजितेवाला. त्यानंतर त्याचे 3 पॉईंट आहार, निद्रा, ब्रह्मचर्य 3 पॉईंटला त्रयस्तंभ म्हणतात.
त्यातल्या त्यात निद्रावर पण एक एसे बनू शकतो. निद्रावर अयोग्य निद्रा, अतिनिद्राची कारणे, अतिनिद्रा घेतल्यावर काय होतं, जागरणाची केल्यावर काय होतं, निद्रानाशाची कारणे काय, जागरणाचे परिणाम काय, निद्रावर एक स्पेसिफिक एसे बनू शकतो या ठिकाणी. कशामधला त्रेपस्तंभ, ठीक आहे. त्यानंतर बघा सविष अग्निपरीक्षा, ह्याच्या पण एसे बनू शकतो. त्यानंतर विषदाची लक्षणं, विषदाची लक्षणं, ठीक आहे. तुम्हाला दिलंय अष्टांग संग्रहाच्या पुस्तकामध्ये त्या दिलंय विषदाची लक्षणं, सविषान्य. 2 पॉइंट वाचून घ्या, त्रेपस्तंभ वाचून घ्या आणि विरुद्ध आहार. त्यानंतर रसभेदी अध्यायामध्ये 6 रस दिले तुम्हाला. 6 रसामध्ये बरेच विद्यार्थी इम्पॉर्टंट 1-2 करतात. त्याला तुम्ही रिस्कच घ्यायची नाही. रसभेदी आणि ऋतुचर्या याला रिस्क घ्यायची नाही. 6च्या 6 ऋतू तुम्हाला आणि 6चे 6 रस तोंडपाठ करून टाकायचे. त्यातल्या त्यात श्लोक नाही केले तरी चालतील, पण रसविशेष लक्षणे त्यांची करा. आता जसं तुम्हाला रसभेदी अध्यायामध्ये तुम्ही पहिला श्लोक टाकू शकता, शांभो अग्नी शांभो तेज. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक्झामिनरला आयडियाला म्हणता येईल, की ह्याला येऊन जाईल. इन टाईमला बरेच विद्यार्थी हे डिटेलमध्ये श्लोक करायच्या मागे लागतात. त्याच्यामुळे बाकीच्या चॅप्टरकडे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हां, इम्पोर्टंट आहे श्लोक. जर तुम्ही सुरुवातीलाच पाठ केले असतील तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण इन टाईमला तुम्ही त्याची थिअरी तरी चांगली करून जा. स्किप करू नका. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण 6च्या 6 रस करून जायचे रसभेदीमध्ये आणि त्यांचा पंचभौतिकचा श्लोक शंभो अग्नी शंभो तेज पहिला श्लोक आहे. तिसरा चॅप्टर जो आहे द्रव्यादी विज्ञान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रस अनुरस सत्व तत्र व्यक्त रस अनुरस स्मृत पहिला श्लोक पाठ करायचा आहे आणि त्यांची व्याख्या एक पाठ करायची. त्यानंतर वीर्य वीर्य डिटेलमध्ये करायचं. वीर्य डिटेलमध्ये करायचं. त्याची व्याख्या, चरकानुसार वीर्याची व्याख्या, चर्य पुनर्वीर्य पुनर्दंके चरका स्मृत तो वाला श्लोक. ठीक आहे, चरकानुसार. त्यानंतर द्विध्वीर्यवाद पण दिलाय तुम्हाला अष्टांग संग्रहाच्या पुस्तकामध्ये. द्विध्वीर्यवाद काय असतं, उष्णशीत वीर्याचे परिणाम काय आहेत, हे डिटेलमध्ये तुम्ही करायचंय. उष्णशीत वीर्य, त्यानंतर प्रभाव, प्रभाव शेवटचा पॉईंट आहे. त्यामध्ये समान प्रत्यारब्ध, विचित्र प्रत्यारब्ध असा तक्ता एक्सप्लेन करा म्हणून इथं. समान मध्ये काय, पंचभौतिक संघटन समान असतं, विचित्रमध्ये पंचभौतिक संघटन समान नसतं. प्राधान्याने स्वीकृती आहे, प्राधान्याने स्वीकृती नाहीये, नवीन कल्प स्वीकारता येतात, नवीन कल्प स्वीकारतात, असं पॉईंट वाईज लिहायचं. एवढे पॉईंट करायचे. कशामध्ये, द्रव्यादी विज्ञान या अध्यायामध्ये. मी जेवढं सांगतो तेवढंच करा. ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी जेवढं, आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांनी एवढंच करा. ज्यांचा अभ्यास ऑलरेडी चांगला झाला त्यांनी फक्त रिव्हिजनवर भर द्या. ठीक आहे. हे झालं द्रव्यादी विज्ञान. नंतर तुम्हाला जो 8वा एसे येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे दोषोपक्रमणीय, त्यानंतर द्विवेदोपक्रमणीय आणि तिसरे क्षणीय. हा चॅप्टर स्किप केला तर चालतंय तुम्ही विचारायचा, की त्याच्यामध्ये एमसीक्यू येतो. फिक्स म्हणजे फिक्स. त्रिविध बल, त्रिविध वैद्य, त्रिविध रुग्ण, म्हणजे ते पण त्रिविध त्रिविध सगळे त्रिविधवाले, त्रिसूत्र, हे सगळं त्या चॅप्टर मध्ये येतं. ते एमसीक्यूज येतो त्याच्यावर. मोस्टली एमसीक्यू 2च चॅप्टर वर येतो. 8वा दोषोपक्रमणीय किंवा द्विविधोपक्रमणीय. दोषोपक्रमणीमध्ये त्रिदोष जे आहेत, वात पित्त कफ, त्याचे उपक्रम 3 श्लोक दिलेत बघा. वातस्य प्रकरण, स्नेह शोधो, संशोधन मृदू हा वाला श्लोक आहे. व पित्ताचा एक श्लोक आहे, पित्त स्नेह, कफाचा एक आहे. असे उपक्रम चिकित्सेचे श्लोक दिलेत तुम्हाला. 3च्या 3 श्लोक पाठ करून टाका. एक तरी बनतोच याच्यावरती. त्यानंतर दुसरा आहे साम निराम दोषाची लक्षणे. आला होता क्वेश्चन आपण. त्यानंतर आमाची व्याख्या, त्याचे वर्णन करा. हे 3च पॉईंट आहेत. त्या औषध सेवन का हे एक. हे 4च पॉईंट चांगले करा. ह्याच्यावरच एसक्यू येण्याची शक्यता आहे. 1, 2, 3, 4. त्यानंतर द्विविध उपक्रमणी, याच्यामध्ये द्विविध उपक्रमणी म्हणजे द्विविध उपक्रम, 2 उपक्रम दिलेत. संतर्पण आणि अपतर्पण. अपतर्पण म्हणजेच लंघन. लंघनाचे प्रकार तुम्हाला करायचे. संतर्पण म्हणजे गृहण. गृहण तुम्हाला करायचे. नंतर शोधन शमनची व्याख्या आणि प्रकार या ठिकाणी करायची. सम्यक गृहण लंघन लक्षणे करायचे आणि अतिस्थौल्य कार्शांची लक्षणे आणि चिकित्सा करायची. एवढं तुम्हाला करायचं या चॅप्टर मध्ये द्विविध उपक्रमणी. आपण हे जे 8 एसक्यू आज विद्यार्थी मित्रांनो बघितले. 8 एसक्यू पहिला एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे, दुसरा एसक्यू कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे. बरं, जे पण चॅप्टर मधून येणार आहे त्या चॅप्टर मध्ये कोणते पॉईंट स्पेसिफिक आपल्याला करायचे तेवढं आज आपण या एसक्यू मध्ये शिकलो. आता आपण बघूया एलएक्यू, जे की 40 मार्कचे 4 एलएक्यू तुम्हाला बघायचे. आता या एलएक्यू मध्ये विद्यार्थी मित्रांनो तेच चॅप्टर आहेत जेवढे आपण आतापर्यंत बघितले. अष्टांग आणि चरकचे एसक्यू मधले सर्व चॅप्टर, तेच चॅप्टर तुम्हाला एलएक्यू मध्ये आहेत. त्यावेळेस मी तुम्हाला फक्त लिहून वर देईल की क्वेश्चन 1 ह्या चॅप्टर मधून येतो. त्या चॅप्टर मधले जे पॉईंट मी तुम्हाला दिल ते बोर्डवर तेवढेच पॉईंट करायचे. फक्त मी तुम्हाला आता सांगेल की पहिला एलएक्यू कोणत्या चॅप्टर मधून येतं, दुसरा एलएक्यू कोणत्या चॅप्टर मधून येतो, एवढंच मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. एलएक्यू बघा विद्यार्थी मित्रांनो, 40 मार्क साठी तुम्हाला 4 एलएक्यू विचारले जातात. पहिला एलएक्यू तुम्हाला या चॅप्टर मधला येतो, आयुष्यकामी, दीर्घजीवित अध्याय, खड्डक चतुष्पद आणि महाचतुष्पद. यामध्ये स्पेसिफिक कोणकोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहे आपण एसक्यू मध्ये बघितलेले तेच चॅप्टर आहेत आता सर्वच सर्व.
आता तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये सर्व बघा एकदा रिपीट करून, की आयुष्य कामीमध्ये मी कोणते पॉइंट सांगितलेत, दीर्घजीवित अध्यायामध्ये कोणते पॉइंट सांगितले, खड्डाक चतुष्पादमध्ये कोणते सांगितलेत, महाचतुष्पादमध्ये कोणते पॉइंट सांगितलेत. मेनली विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो पहिला एलिक्यू असतो तो या 2 चॅप्टर मधलाच असतो. साध्य असाध्य व्याधी, तो पण व्याधीवरच असतो क्वेश्चन जास्तीत जास्त, किंवा ह्याच्या खड्डाच्या चिकित्सा चतुष्पादवर एलिक्यू बनू शकतो. त्यामुळे हे 2 चॅप्टर चांगले करायचे. पहिल्या या 2 चॅप्टरवर मेनली बनतो. खड्डक खड्डक चतुष्पद आणि महाचतुष्पद. हे तर तुम्ही करूनच ठेवा, काही विषय नाहीये. पण तुम्ही त्यातल्या त्यात ते 2 चॅप्टर चांगले करा. त्यानंतर दुसरा जो एलिक्यू आहे, पहिला झाला. दुसरा बघा. दुसरा जो एलिक्यू आहे त्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, मात्राशेती आणि तत्समयशेती आहे. या 4 चॅप्टरवर तुम्हाला सेकंड एलिक्यू येण्याची शक्यता आहे आणि या 4 मधलाच येतं. त्यातल्या त्यात तुम्हाला 100% म्हटलं तर दिनचर्यावरच असतो. दिनचर्या. त्याच्यामध्ये दिनचर्या करत असताना डिटेलमध्ये करा. दिनचर्या, ब्राह्ममुहूर्त, व्यायाम, अभ्यंग, रंजन त्यांचा प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली दिनचर्या कशी असली पाहिजे. ते विचारतात, दिनचर्या तुम्ही एक्सप्लेन करा तुमची म्हणजे दिनचर्या कशी असली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 श्लोक तरी चांगले पाठ पाहिजेत. मग त्यामध्ये दंतधावन, व्यायामचे श्लोक असतील डिटेलमध्ये. म्हणजे तुम्ही दिनचर्या जर चांगला टॉपिक केला तर तुमचे एस-क्यू पण 1-2 चांगले झाले. एक एल-क्यू पण कन्फर्म झालं. 15-20 मार्क वेटेज मिळून देणारा हा टॉपिक आहे दिनचर्या. त्यानंतर ऋतुचर्या. ऋतुचर्यामध्ये ह्या पण क्वेश्चन येऊ शकतो ऋतुचर्यावर. आदानकाल, विसर्गकाल तुम्हाला डिटेल करायचं. ऋतुचर्या पण इम्पॉर्टंट आहे. दिनचर्या नाहीतर ऋतुचर्या. त्यानंतर बघा मात्राशेती आहे, नाहीतर तस्यशेती आहे. तस्यशेती आहे. दिलंय का रे? तस्यशेती हां. तस्यशेतीलाच तो चॅप्टर आहे जो की रिलेट होतो आपल्या एका अष्टांच्या टॉपिकला. ठीक आहे. दिनचर्या, ऋतुचर्या चांगलं करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो एलिक्यू आहे दोषादि विज्ञानीय, द्विविध उपक्रमणीय, दोषोपक्रमणीय, दोषभेदी आणि कातकालाली अध्याय. सगळ्यात जास्त महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो हे 5च्या 5 जे चॅप्टर आहेत ना, त्यातल्या तुम्हाला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दोष, धातू, मल, क्षयवृद्धी लक्षणे, प्राकृत लक्षणे, कर्म क्षयवृद्धी लक्षणे, स्थान, प्रकार सर्व त्यांच्या गोष्टी करून टाका. तुमचं अष्टांगचं या गोष्टी केल्या तुम्ही. त्रिदोष जे की वात, पित्त, कफ आहे. सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. नंतर मल, पुरुष मूत्र, शुक्र, सॉरी पुरुष मूत्र आणि मल, हे जे मल आहेत त्या सर्वांचे थोडे थोडे श्लोक तुम्ही जरी डिटेलमध्ये केले आणि जर चांगलं डिटेल केलं तर तुमचं अष्टांगमध्ये तुम्हाला जवळजवळ 30 ते 35 मार्क मिळू शकतात. 30 ते 35 किती? वात, पित्त, कफ चांगलं केलं तर ह्याच्यावर एक एलक्यू, 2 एसक्यू असे 20 मार्क आणि एमसीक्यू 5-6 असे 25 ते 30 मार्क तर इथंच झाले तुमचे. इथं 30 मार्क आणि क्रियामध्ये तुमच्या जवळजवळ पेपर 1, 2 असे मिळून तुमचे 40 ते 50 मार्क मिळू शकतात. एवढ्या याच्यावर सप्तधातू, त्रिदोष आणि मल यांचा आश्रय संबंध, प्रकार, स्थान, क्षयवृद्धी लक्षणे, त्यांची क्षयवृद्धी कारणे, त्यांची प्राकृत कर्मे, आश्रय संबंध एवढ्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये करायच्या. ओज धातू झालं. त्यानंतर चौथा जो आहे की मात्राशीतीय, द्रव्य द्विविज्ञानीय, रसभेदीय, रोगानुत्पादनीय आणि न वेगानं धारणीय असे 5 चॅप्टर मधून येण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला याच्यावरच येतो 5वं एलिक्यू रोगानुत्पादनीय, यातल्या त्यात धारणीय, धारणीय वेग. त्याच्यामुळे डिटेलमध्ये करा धारणीय, धारणीय वेग. अधारणीय वेगचे श्लोक करा चांगले. 13 आधारणीय वेग आहे. त्यांची चिकित्सा पाठ करा, की कोणता वेग धारण केल्यावर कोणती चिकित्सा करायची. त्यानंतर मात्रा शेतीमध्ये जास्त करून एलिक्यू येत नाही, पण करून टाका तुम्ही मात्रा शेतीमध्ये. मी जेवढे पॉईंट सांगितलेत ना तेवढंच करा. नवेगानं धारणीय म्हणजेच काय रोगानुत्पादनीय चिरकचा चॅप्टर आहे. ठीक आहे. रसभेदीमध्ये रस करा, कारण रिस्क घ्यायची नाही आपल्याला. मधुराम सॉरी जे पण रस आहे 6च्या 6 ते 6च्या 6 डिटेलमध्ये करा, कारण रिस्क घ्यायची नाही. कोणता पण रस येऊ शकतो. ठीक आहे. मग त्यानंतर द्रव्यादी विज्ञान मी तुम्हाला जेवढे पॉईंट सांगितले ना त्या चॅप्टर मध्ये द्रव्यादी विज्ञानी तेवढेच पॉईंट करा. मी जे नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगितले होते की एवढे ह्या चॅप्टर मधला हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, तेवढेच पॉईंट तुम्हाला करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही झाली आपल्या अष्टांगची आणि चरकची ब्ल्यू प्रिंट. याच्यामध्ये जेवढे पॉईंट मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगितले तेवढेच करायचे आणि तेवढेच तुम्हाला क्वेश्चन 100% येणार आणि तुम्ही चांगल्या मार्कने पास होणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. यानंतर आपण बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये एक नवीन विषयाची ब्ल्यू प्रिंट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत स्टे हाय ॲट युअर लर्निंग.